दिवसभरातली सर्वात मोठी बातमी नवी मुंबईतून आहे, कारण महानगरपालिकेमध्ये आयुक्तांविरोधात थोड्याच वेळात अविश्वासदर्शक ठराव मांडला जाईल। अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी अनिश्चित काळासाठी सुट्टी घेतल्याची चर्चा आज नवी मुंबईत होती, पण सकाळी 9:30 वाजताच कार्यालयात दाखल होत तुकाराम मुंढे यांनी या अविश्वास ठरावाला आपण सामोरं जाणार असल्याचं सूचित केलं। आजच्या अविश्वास ठरावासंदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी आग्रही आहे। आपले प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, कामकाज सुरू झालंय का महापालिकेचं, महासभेचं? महासभेत अजून कामकाज सुरू झालेलं नाही। येत्या काही मिनिटांमध्ये हे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी तुकाराम मुंढे सकाळी 9:30 वाजता महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीजेपी असे सर्व नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत। त्या ठिकाणी महापौरांनी जे गेल्या 25 दिवसापासून त्यांनी महानगरपालिकेत येण्याचा निर्णय घेतला होता, जो पण आयुक्त सहकार्य करणार तो पण आपण महानगरपालिकेत येणार नाही, तेही आता महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत। त्या ठिकाणी शिवसेनेची आपण भूमिका जाणून घेतली असता विरोधी पक्षनेते विजय चौगुले आहेत, त्यांनी अद्याप ही अजून स्पष्ट भूमिका शिवसेनेची सांगितलेली नाहीये। आम्हाला पक्षाध्यक्ष आल्यानंतर आम्ही आमच्या कॅबिनमध्ये नगरसभा सांगणार आहोत, त्यानंतर आम्ही ठरवणार आहोत, अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट एबीपी माझाला दिलेलं आहे। त्यामुळे अजूनही शिवसेनेची भूमिका स्पष्टपणे समोर आलेली नाहीये। सभागृह अजून सुरू झालेलं नाही, त्या काही मिनिटांमध्ये ही सभागृह सुरू होईल। नेमदा विनायक, शिवसेनेची भूमिका खरं तर स्पष्ट नव्हती, परंतु शिवसेनेच्या भूमिकेबद्दल काही कळू शकलंय का? या ठिकाणी विरोधी पक्षनेते आहेत विजय चौगुले, हे त्यांच्याशी आता एबीपी माझाला त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यांनी अद्यापर्यंत अजून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। आम्हाला पक्षाध्यक्ष आमचा येणार आहे, त्या अजून थोड्या वेळामध्ये आम्हाला समजेल, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे प्रस्तावाला आम्ही विरोध करणार किंवा प्रस्तावाच्या बाजूने मतदान कराल, अशा प्रकारचं ठोस भूमिका अजून शिवसेनेने स्पष्ट केलेली नाहीये। विनायक, थोड्याच वेळात कामकाज सुरू होत आहे, तुमच्याकडनं ताजी माहिती जाणून घेत राहू, ह्याच्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। दरम्यान जोपर्यंत आयुक्तांना घरचा रस्ता दाखवला जात नाही तोपर्यंत महापालिकेच्या सभागृहामध्ये न घेण्याचा निर्धार केलेल्या महापौरांनी आज अखेर सभागृहात पाऊल टाकलेलं आहे। तब्बल 25 दिवसांनी महापौर सुधाकर सोनवणे हे महानगरपालिकेमध्ये आले आहेत। महापौरांशी बोलूया। सर, काय बोलाल तुम्ही? 20-25 दिवसानंतर महानगरपालिकेत येत आहात। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो स्टँड आम्ही घेतला होता आणि त्याच्यातनं आज खऱ्या अर्थाने ही जी लोकशाही आहे ही प्रबळ लोकशाही या ठिकाणी टिकली पाहिजे आणि म्हणून लोकशाहीचा हा अंतिम जो 20 दिवसामध्ये हा निर्णय या ठिकाणी सभागृहाला घ्यावा लागतोय आणि सभागृहाने केलेल्या विनंतीला मान देऊन आज आपण या ठिकाणी येत आहोत। सभागृह जो निर्णय होईल तो लगेच तात्काळ आपल्याला या ठिकाणी कळवण्यात येईल आणि त्याच्यानंतर पुढील जे होईल ते आपल्याला प्रस्ताव 5 जणांना पुढे काय असेल? नाही, निश्चितपणे या संदर्भामध्ये आपल्याशी सविस्तर आम्ही 12 वाजता बोलू।